न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी आरोपी हितेश मेहताला अटक, मेहतावर 122 कोटी घोटाळ्याचा आरोप। लाडक्या बहिणींना 8 दिवसात मिळणार हप्ता, 3500 कोटींच्या चेकवर सही केली आहे। अर्थमंत्री अजित पवार यांची जालन्यात घोषणा। पुण्यात जीबीएस आजार पाण्यामुळे नाही, कोंबड्यांमुळे। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती, तर कोंबड्या नष्ट करण्याची गरज नाही, अन्न शिजवून खाण्याचं आवाहन। डोंबिवलीच्या म्हात्रे नगरमधील 65 अनधिकृत इमारतींवर कारवाई होणारच, महानगरपालिकेकडून स्पष्ट। बेघर होणाऱ्यांचं पुनर्वसन होणार नसल्याची माहिती। पक्ष सोडून गेला त्याला आपण गद्दार 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 म्हणतो। अरे तो सोडून गेला, पण पक्षात राहून हे उद्योग करतात, त्यांना काय तुम्ही उपाधी देणार, त्यांना काय शिक्षा करणार? आमदार भास्कर जाधवांचा स्वपक्षातील नेत्यांवरच निशाणा, योग्य संधी न मिळाल्याचं म्हणत नाराजी व्यक्त। पक्षातील आउटगोईंगवर ठाकरेंच्या पक्षाचं विचारमंथन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर पार पडली नेत्यांची खलबत। बीड जिल्ह्यातील नेत्यांकडून गेम करण्याचा प्रयत्न, गेम करणाऱ्या नेत्यांचं नाव मुख्यमंत्र्यांना सांगणार, भाजप आमदार सुरेश धसांचा सूचक इशारा। अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीसांची पुढच्या आठवड्यात दिल्लीत बैठक, महायुतीतील धुसफुसींवर चर्चा होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। घटक पक्षांमध्ये वाद नको, भाजप नेत्यांची भूमिका। महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी कायद्यासाठी हालचाली, कायद्यासंदर्भात पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती, विरोधकांची सरकारवर टीका। शनिदेवाच्या शिळेवर केवळ ब्रँडेड तेलानेच अभिषेक करता येणार, मूर्तीची झीज टाळण्यासाठी शिंगणापूर देवस्थान बैठकीत निर्णय।